बरं नाही कारण अरे कर्तव्याची कुवत नसताना देखील स्वतःलाच बहाल करून घेतो. कर्तव्याची कुवत नसताना देखील स्वतःलाच बहाल करून घेतो. आणि इतकं सोपं असेल गजबे साहेब तर चला ना, मी पण तुम्हाला एक भारतरत्न देतो. मी पण तुम्हाला एक भारतरत्न देतो. अरे स्त्रीला चुली झोपून तिचे भवितव्य जाणणारे, स्त्रीला चुली झोपून तिचे भवितव्य जाणणारे आणि तुक्याच्या अभंगासहित हत्या करून मारणारे, लोकांना मान्य नसणारा स्वतःला लोकमान्य करून घेतो. अरे एवढं सोपं असेल तर चल ना यार, मी पण तुला एक भारतरत्न देतो. बरोबर. आणि मग काय, शाही त्या भीमवीरांच्या लेखणीची कधी मिटणार नाही. आणि कातड्याचे जोडे करून देखील उपकार भीमाचे, उपकार फुल्यांचे फिटणार नाही. आणि ज्यानं दुखावल्या लोकांच्या आत्मा सदैव तो कसा रे महात्मा होतो. आणि एवढं सोपं असेल तर चल ना यार, मी पण तुला एक भारतरत्न देतो. बरोबर. आणि शेवट सांगतो, शाहू फुलेंचं स्वप्न बहुजनांच्या डोळ्यात आहे. अशोकाचे गणतंत्र शासन आसवासह फुगाव आहे. खरा कोहिनूर या मातीचा या प्रकाशाला अपेक्षित होतो. आणि एवढं सोपं असेल तर चल ना यार, मी पण तुला एक भारतरत्न देतो. आणि शेवटी काय की महापुरुषांच्या प्रत्येक शूरवीरांच्या हत्येचं गूढ आहे. शिवशंभू रविदासांच्या विचारात मूळ आहे. अरे कर्तव्याला चुकला सुशील, अरे काय रे या भेकडांना भीतो. आणि एवढं सोपं असेल तर चला रे यार, मी पण तुला एक भारतरत्न देतो. आणि मी पण तुला एक भारतरत्न देतो. आणि म्हणून त्यांनाच इथं भारतरत्न नाही मिळाले. हाती पेन्सिल पुस्तक दिली नसती, हाती पेन्सिल पुस्तक जर दिली नसती, सती होऊन मेल्या असल्या बायका. सती होऊन मेल्या असल्या जिच्या जिद्दीला पाहून वैरी खात जळाले, तिचा जिद्दीला पाहून वैरी खात जळाले. त्या सावित्रीला भारतरत्न नाही मिळाले.